आपल्या शहराच्या विकासाच्या बाबतीत, नाल्याच्या बाबतीत आप्पांनी भावना सांगितली, ही सगळ्या शहरवासियांची भावना आहे. पण तुम्हाला काही गोष्टी सांगणं गरजेचं वाटतंय म्हणून तुम्हाला सांगतो. आपण महाविकास आघाडी सरकार असताना आपल्या शहरातील उद्यान, जिजामाता उद्यान, संभाजी महाराज उद्यान आणि गांधीनगर मध्ये हिंदुरत्न सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, या 3 उद्यानासाठी 7 कोटी रुपये मंजूर केले होते. त्याची निविदा प्रक्रिया झाली, अंतिम टप्प्यात होती. पण सत्तांतरामध्ये या लोकांबरोबर गद्दारीत सामील झालो नाही म्हणून ह्या कामाला यांनी स्थगिती दिली आणि नंतर काही काळानंतर कामं रद्दही केली. याबाबत जर कोणाला पुरावे पाहिजे असतील तर माझ्याजवळ पुरावे आहेत. मी असं उगाच बोलत नाही. दुसरा, आपल्याला काही महिन्यापूर्वी वाटत असेल 59 डीपी रोड यासाठी 140 कोटी रुपये मंजूर म्हणून या शहरात डिजिटल लागले होते. हा जाणारा रस्ता आहे, हाही रस्ता आहे. 140 कोटी रुपये मंजूर म्हणून 59 डीपी रोडचे शहरातल्या मुख्य रस्त्याचे डिजिटल लागले होते. दोन्ही बाजूला लागले होते. सत्तेचे पक्ष आहेत ना, त्या दोन्ही सत्तारांनी लावले होते. पण त्यातली वस्तुही सांगतो, त्याच GR निघाला 23 फेब्रुवारी 2024 ला. त्याची निविदा प्रसिद्ध झाली मार्च महिन्यात. 29 मार्च ही तारीख त्या निविदा भरायची अंतिम तारीख होती. 28 मार्च, 8 मार्चला निविदा प्रसिद्ध झाली. 8 मार्च 2024 ला. 28 मार्चला निविदा भरायची अंतिम दिनांक होती आणि निविदा उघडायचा दिनांक होती 29 मार्च 2024. 29 मार्च 2024 नंतर आज किती तारीख आहे? नोव्हेंबरची 17 नोव्हेंबर पर्यंत अजून ही निविदा का उघडली नाही याचं उत्तर या राज्यातलं किंवा हे डिजिटल लावणाऱ्यांनी द्यावं, धाराशिवच्या जनतेला, उस्मानाबादच्या जनतेला. आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारायचे, मला हे सांगायचे म्हणजे कशामुळे निविदा उघडली नाही, त्याच्यामुळे याची गणित काय होती. फक्त श्रेय घ्यायचं, डिजिटल लावायचे. मग 7-7, 8-8 महिने एका टेंडरची निविदा जर उघडत नसाल तर याला जबाबदार कोण, याचं उत्तर या शहराच्या जनतेला, या लोकांनी देणं गरजेचं आहे. 15 वित्त आयोगाचा हप्ता सुरुवातीला जेवढा येत होता त्यात कपात का झाली? त्याच्यामुळे आपली कचऱ्याचं, कंत्राटदाराची बिलं निघत नाहीत, त्याची बिलं निघत नाहीत म्हणून कचऱ्याचं काम होत नाही. लाईटच्या बाबतीत, स्ट्रीट लाईटच्या बाबतीत ESSL म्हणून कंपनी आहे गुजरातची, कोणाच्या संबंधित कंपनी आहे, त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेवर करार केलाय आणि ह्या करारानुसार आपल्याला नगरपालिकेला एक बल्ब बदलायचा अधिकार नाही. काय गरज त्यांनीच करावं लागतं. त्यांनी ऑन ऑफ करायचे स्विच काढून नेले. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली, त्यांना विनंती केली की हे जे काम ती कंपनी करत नसेल तर आपल्या आपण नगरपालिका करेल, तुम्ही त्यांना परवानगी